मी बाबूलाल सोनावणे. माझं वर्ष आता 61 चालू आहे. आजची माझी यात्रा नवनाथ यात्रा ही आम्ही कधी ऐकलं, फक्त मी नवनाथ कथा ऐकली होती. कारण श्रावणामध्ये जो आपल्याकडे अध्यावाचनाचा परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये, ती परंपरा श्रावणामध्ये अजून चालू आहे काही ठिकाणी. त्या नवनाथ लहान असताना आम्ही आपला नवनाथ ग्रंथ चालला की ग्रंथ लागले की जायचो ऐकायला. तेव्हा ती कथा ऐकून माहिती की नवनाथांची कथा आहे. नवनाथ संप्रदाय आहे आणि हा संप्रदाय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये हा अव्वल आहे. आणि त्या धर्तीवर अशी फेसबुकवर बघता बघता माझ्या मिसेसने पाहिलं की नवनाथ यात्रा आहे, काय करूया. म्हटलं फोन करून बघूया, आपण जाऊ, त्यांच्याशी काय बोलणं होईल. तर माझं बोलणं झालं होतं. त्यानंतर मिसेसचं बोलणं झालं. त्यानंतर नवनाथांची माहिती संतोष दादांनी खूप आम्हाला सांगितली. त्यानंतर साटम आहे, अशा साटम यांनी त्यांच्या आई सांगितले की तुम्ही जाताय तर आणखी कोणी, तिने सांगितलं मिसेसला. मग आम्ही असा आमचा ग्रुप जमा झाला. तर माझी मग बहीण निघाली. आम्ही तिला सांगितलं, ती म्हणाली मलाही करायचं बाबूल, आपण सगळे जाऊया. तर महाराष्ट्रातल्या ह्या नवनाथांच्या ज्या यात्रा आपण घडवून आणतो किंवा करतो, ह्याला फार एक विशिष्ट योग यावा लागतो. आपल्याकडून घडणारी गोष्ट ही अनंत काळाची आपण नेहमी वाट पाहत असतो की आपल्याला काहीतरी अंतर आत्म्यातून आपल्याला काहीतरी मिळावं. त्या संतोष दादांकडून आपल्याला जी सगळ्यांना हाक आली नवनाथांकडून की तुम्ही, तुमची इच्छा असेल तर तुम्ही या, त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण या नवनाथ यात्रा करत आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन नवनाथ जे आपले वक्ते आहेत महाराजांचे श्री संतोष मगर यांच्यामुळे आपली ही यात्रा सफल झाली. या यात्रेमध्ये आपल्याला बरेच चांगले चांगले अनुभव आले की मे मध्ये आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला दुष्काळग्रस्त भाग लातूर, बीड, नगर इथे पावसाचा पहिला अभाव असतो आणि दुष्काळ एवढा असतो की आपल्याला टेम्परेचर 40च्या पुढे असतं. आणि म्हणून कसं चालायचं, काय होईल. पण नाथाला आम्ही निघताना महाराजांना म्हटलं, महाराज आम्ही चाललोय तुमच्या आशेवर, तुम्ही आम्हाला परत सुखरूप घरी आणून सोडा. ह्या उद्देशाने आम्ही निघालो. आणि नाथाने पहिल्यापासूनच आम्हाला म्हणतात ना की हिमालयात जाताना कसं आपला थंडावा निर्माण होतो, त्याप्रमाणे आम्हाला थंड हवेमधूनच महाराजांनी आणलं. त्याप्रमाणे आम्हाला महाराजांनी परत मुंबईला पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व भाविकांना माझी एकच विनंती यात्रेकरूंना की सर्वांनी केव्हाही कुठेही यात्रा जाताना आपल्या हरिशंकर स्वामींवर आणि आपल्या कुलदेवतेवर आश्वास घेऊन आपण घराबाहेर पडा. तुमच्या सगळ्या सफल यात्रा ह्या सुंदर होतील आणि दादांसारखी तुम्हाला मार्गदर्शन मिळतील. जय हिंद. बोला. नमस्कार, मी मनीषा सोनावणे. खरं सांगायचं मी अध्यात्माकडे आत्ता थोडीशी ओढ आहे. म्हणजे असण्यासारखं तुम्ही असाल, पण नवनाथ काही जेव्हा हर्षदाने मला कॉल केला की काकू तुम्ही पण येताय, म्हटलं काय असतं ते नवनाथ काय, आणि त्यातला मला फरक काहीच माहिती नव्हता. तिने तेव्हा जेव्हा सांगितलं त्यावेळेला मला ते पडलं. मग मी यांना म्हटलं की आपण जाऊया. म्हटलं तर त्या म्हणजे निमित्ताने होईल तरी, कारण की गेल्या वर्षी चारधाम आणि जगन्नाथ यात्रा करून आली तर ती रुकरूक राहील वहिनीच्याकडून व्यवस्थित निमित्त झाल्यासाठीच्या निमित्ताने. पण ते म्हटलं आता होता येतं तर मग मी वहिनीला सांगितलं आणि त्या हिशोबाने मग आमचं सगळं जुळून आलं. आणि मी एवढे यांना फोन केले असतील सारखे इकडे काय लागेल तिकडे काय लागेल एवढं बंडवून सोडलं त्यांना. पण अपेक्षापेक्षाही म्हणजे जी आम्ही उन्हाळ्याची तयारी करून सगळ्या पावसाळी जो आनंद घेतात लोक, रिसॉर्ट मध्ये राहायला जातात पिकनिकला पावसाळ्यात, तसं आमचं उलट झालं. पावसाळी आध्यात्मिक यात्रा झाली ती. आणि दुसरी त्यात दुधात साखर म्हणजे यांनी एवढी जी चांगली सोय केली सगळीकडे खाण्यापिण्याची, नाही तशा आम्ही शौकीन आहोत खाण्याची. मागत जायचं हे दे ते दे म्हटलं बघली की यांना काय मिळेल असं. पण आम्ही खूप याच्यामध्ये एन्जॉय केला, खूप आनंद लुटलाय, मस्त मजा केली आहे. 4 दिवस सगळ्यांबरोबर एकदम छान वेळ सेटल झालो यामध्ये. आणि दादांच्या आणि निलेश दादांचे खूप खूप आभारी आहोत. तुम्ही एवढी चांगली आम्हाला सगळं आध्यात्मिक यात्रा घडवून आणली. त्यांनी
मेन म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणाची जी सगळी इत्तमभूत माहिती दिली त्यामुळे ज्ञानात भरच पडली आहे. आणि त्याचबरोबर आज 2 आपलं तुळजाभवानी आणि ह्यांचं पण दर्शन झालं. त्या विठ्ठल रुक्मिणीचं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत.